महिलांसोबत भेदभावाच्या अनेक कहाण्या रोज समोर येतात, पण हे पोलीस दलात सुद्धा घडतं आणि थेट वरिष्ठ महिला अधिकारीच हे सगळं येऊन सांगते, तेव्हा हा विषय गंभीर बनतो. आपण बोलतोय सीआयडीच्या पोलीस अधीक्षक वैशाली मानेंबद्दल. अलीकडेच राज्य पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांशी होणाऱ्या भेदभावाबद्दल आणि अंतर्गत कार्यप्रणालीबद्दल त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशासनातील पुरुष प्रधान मानसिकतेवरून त्यांनी गंभीर आरोप केलेत. महिला अधिकाऱ्यांना वारंवार डावललं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. पण याच वरिष्ठ अधिकारी वैशाली माने यांना आज माध्यमांशी बोलण्याआधी एक फोन आला आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं दिसतंय. हा फोन नेमका कुणाचा होता, पुण्यात नेमकं काय घडलं, सविस्तर समजून घेऊ. महिला अधिकाऱ्यांना सहसा साईड पोस्टिंग दिली जाते. त्यांना पोस्टिंगसाठी दूरच्या ठिकाणी पाठवलं जातं. अनेक पुरुष अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी शहरात ठाण मांडून बसतात. महिला अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सन्मान न मिळता दुय्यम वागणूक मिळते. कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात प्रचंड ताण सहन करावा लागतो. असे गंभीर विषय मांडत वैशाली मानेंनी अख्खी यंत्रणा हादरून सोडली. याच वैशाली मानेंची चर्चा आता होण्याचं कारण म्हणजे त्यांना आलेला एक फोन कॉल. वैशाली माने पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आल्या. तिथे माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रश्न सुरू केले. पण त्या बोलायला सुरुवात करतील तोच त्यांना एक फोन आला. तेव्हा त्या मागे सरकल्या आणि जय हिंद म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही वेळ फोनवर बोलल्यानंतर त्या परत आल्या आणि म्हणाल्या की आधी मी वरिष्ठांशी बोलते, मग तुम्हाला बोलते. नेमकं काय झालं हे तुम्हीच पहा. हे लवकर ये की. एक सेकंड. रोल घ्या. हो, खूपच महत्त्वाचं. तर केला असतं सर पटकन सुरू. आता कोणाचा तरी फोन आला वरिष्ठांचा. पटकन म्हणतो सरांचं म्हणणं नाही शिकलं. 2 मिनिटं आले ना. 2 मिनिटं परत वरिष्ठ काय म्हणतील की आमच्याशी बोलूया ना. तुम्ही बाईट आम्ही लाईव्ह फोन नाही करतात. नाही डायरेक्ट बाईट द्या. नाही मुद्दा 10 मिनिटं त्यांच्याशी बोलू देत मला. कारण हा मुद्दा जो डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करायचा जो काय आहे तो काय राजकीय मुद्दा नाही. त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करावा मुद्दा. माझे जे आता तुम्ही माझी अडचण काय पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बोललो पोलीस महासंचालक साहेबांनी सोडवायचे जे काय मुद्दा आहे जे मुद्दे मी सेक्स डिस्क्रिमिनेशनचे मांडले किंवा बाकीचे जे काय असतील तर ते आमच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे ते साहेबांनी सोडवा आमच्या. एवढीच आमची अपेक्षा आहे. फोन झाल्यानंतर वैशाली माने यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारत बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण हे खात्याअंतर्गत प्रश्न असून आपल्याला ते सोडवायचे आहेत, यात राजकारण करायचं नाहीये असं म्हणून त्या निघून गेल्या. पटकन म्हणतो सरांचं म्हणणं नाही शिकलं. 2 मिनिटं परत वरिष्ठ काय म्हणतील की आमच्याशी बोलूया ना. तुम्ही बाईट ऐका. त्रास मला वैयक्तिक काहीच नाहीये. मला वैयक्तिक काहीही त्रास नाहीये. मी जे बघतीये त्या सगळ्या जे समाजामध्ये घडते त्या घटनेचा त्रास आहे की महिलांच्या बाबत होणारं डिस्क्रिमिनेशन. बाकी माझा वैयक्तिक काहीच मुद्दा नाहीये. जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी जे महिलांना आपण बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतोय माझा एकच मुद्दा सगळीकडे होते म्हणून तर हा त्रास आहे ना. आणि अनेक वर्षापासून आहे. बाकी काहीच रिझन नाही. असे कुठले अनुभव आले तुम्हाला किंवा तुम्ही कुठल्या उद्योगाला तुम्ही संपूर्ण मांडलं? नाही हा मुद्दा मी नंतर बोलेन तुमच्याशी. आता नाही बोलणार मी. नंतर बोलेन. मला अपेक्षा आहे पोलीस महासंचालक साहेबांनी माझी भूमिका समजून घ्यावी. कारण मी स्वतःसाठी बोलत नाहीये. आणि महत्वाचं एकच आहे की मी पोस्टिंगसाठी बोलत नाहीये. हे जे काही लोकांना वाटतं पोस्टिंगसाठी मुळीच नाही. साईड पोस्टिंगला कायमस्वरूपी राहायची आमची तयारी. आमचं काही म्हणणं नाहीये. तुम्हाला एक फोन आला त्यामुळे तुम्ही परत म्हणालात आज जाऊन बोलून मग बोलते. नेमका कोणाचा फोन आला तुम्हाला? नाही कुणाचा फोन आला हा मुद्दा आता सोडून द्या. मुद्दा हा आहे की मला माझा जो मुद्दा आहे ना तो माझ्या डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करायची इच्छा आहे. ह्याच्यात राजकीय काहीच नाहीये. प्रत्येक ठिकाणी तो राजकीय रंग देणं आणि हे मुद्दाच नाहीये. वरिष्ठांकडून
काही दबाव तर कशाला टाकतील ते? मी स्वतः पण वरिष्ठ तुम्ही अधिकारी आहे ना. माध्यमांसमोर येऊन काही तुमची बाजू नाही 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 मांडताय, नाही, ऐका तुम्ही ना, काय ऐका मुद्दा कसा आहे सांगते मी तुम्हाला, की माध्यमांना सांगणं किंवा हे करणं हा मूळ उद्देश नाहीच आहे. मूळ उद्देश काय आहे की महिलांना काय वाटतंय, आम्हाला काय वाटतं त्याचा विचार फक्त करा, बाकी काहीच नाही. नाही, आय डोंट नो, साठ बोलणार की मी नाही सांगू शकत. नाही, त्यांच्याशी बोलणं झाल्यावर तुम्ही नाही, मी नाही त्यांना कसं म्हणू शकत. तुम्ही बोलणार कसं हो, आपण हा, बरोबर yes, yes. एकूणच यानंतर आता वैशाली माने यांनी माध्यमांशी बोलणं का टाळलं, त्यांना कुणाचा फोन आला, त्यांच्यावर दबाव टाकला गेला का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे वैशाली माने यांनी पोलीस खात्यामध्ये घडणाऱ्या या सगळ्या गोष्टींबद्दल थेट आवाज उचलल्यानं त्यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण या सगळ्या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.